इराणचा सर्वोच्च नेता आयातुल्लाह खोमेनींचा मृत्यूनंतर इराण आक्रमक, प्रत्युत्तरात इस्रायलवर मोठे हल्ले, इस्रायलवर मिसाईलद्वारे हल्ला. इस्रायल हवाई दलाकडून इराणवर तुफानी हल्ले. इस्रायलच्या हल्ल्यात आतापर्यंत 200 इराणींचा मृत्यू, 800 जण जखमी. खोमेनींच्या मृत्यूनंतर पश्चिम आशियात प्रचंड तणाव. इराणचा आखाती देशांवर हवाई हल्ला. दुबई, बहरीन, सौदी, इराणच्या टार्गेटवर. आखाती देशांमधील युद्ध आणखी भडकण्याची शक्यता. तेहरानमध्ये इस्रायली हवाई हल्ला. हवाई हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. इराणकडून तेल अवीवमध्ये रॉकेट हल्ला. निवासी इमारतींचं मोठं नुकसान. ड्रोन फुटेज समोर. इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धाचा भारतावरही परिणाम. इंधनासह सोन्याचे दर वाढले तर शेअर बाजार गडगडला. नागपूरच्या SBL कंपनीमध्ये भीषण स्फोट. स्फोटात 17 कर्मचाऱ्यांचा मृत्यू. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश, तर मृतांच्या वारसांना 5 लाखांच्या आर्थिक मदतीची घोषणा. आणि AAIBच्या अहवालानंतर दोन्ही राष्ट्रवादी आक्रमक. अहवाल दिशाभूल करणारा असल्याचा आरोप.